शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह आता शिगेला पोहोचलेला आहे आणि किल्ले रायगडावर शिवभक्तांनी अलोट गर्दी केलेली आहे। राजसदरेमध्येच पारंपरिक दिवट्या नाचवल्या गेलेल्या आहेत। तसंच किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 352वा राज्याभिषेक तिथीनुसार साजरा होतोय। देशभरातील शिवभक्तांनी गडावर मोठी गर्दी केलेली आहे। तसंच शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पूर्वसंध्येला गडावर अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळाला। पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये दिवटी नाचवताना आनंद अक्षरशः शिगेला पोहोचला होता। शिवगुणगान गीतांवरती तरुणाईनं प्रचंड जल्लोष साजरा केला आणि पारंपरिक नृत्य सुद्धा सादर केलं। साधारण 7 ते 8 हजार किलो फुलं मागवली गेली। त्याच्यामध्ये झेंडू असेल, शेवंती असेल, ऑर्किड असेल, अगदी गुलाब असेल, सर्व प्रकारची फुलं आम्ही या सजावटीसाठी सजावट करत असतो। आणि जेणेकरून आमचे साधारण 40 ते 45 लोक आमच्या या सजावटीसाठी सर्व मेहनत घेत असतात। आणि आमच्या या सजावटीसाठी आम्हाला 2 दिवस आणि 2 रात्र या अपुऱ्या पडतात। त्यातून सुद्धा सजावट होत नसते, पण देखील आम्ही ते पूर्ण करत असतो, जेणेकरून आमच्या महाराजांचा शिवराज्याभिषेक कसा चांगल्या पद्धतीने साजरा होईल याकडे आम्ही सर्व लक्ष देत असतो। तुलादांच्या पाठचं जे शास्त्र आहे की राजा जेव्हा राज्याचं रक्षण करतो किंवा विस्तार करत असताना, रक्षण करत असताना आपल्याकडनं गो हत्या होते, ब्राह्मण हत्या होते, शेताचं नुकसान होतं, त्याचं पापक्षालन व्हावं म्हणून आपण तुलादान करतो। तुलादान करताना आपण आपल्या वजनाचं सोनं, नाणं, जिन्नस ब्राह्मणांमध्ये, लोकांमध्ये दान करतो। तो विधी महाराजांनी 352 वर्षापूर्वी याच रायगडावरनं केला होता। त्याचंच एक प्रतिकात्मक रूप म्हणून आपण त्यांच्या प्रतिमेच्या वजनाचे जिन्नस तुलादानामध्ये करून देशभरातनं, भारतातनं, महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या संस्था येऊन वस्तू पाठवतात। त्यातनं आपण तुलादान करतो आणि त्याचा वाटा आपण गडावरील देशभक्तांमध्ये करतो, शिवभक्तांमध्ये करतो।